निमित्तानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी, आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे। आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा। आजचं आंदोलन शांततेनं होऊ द्यावं, कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत। नोटीस देऊन तुम्ही काय करणार आहात? एक दिवसाची नोटीस द्याल, परंतु कायमस्वरूपी जे आमच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात का नाही? आणि म्हणून आजचं आंदोलन हे 12 जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आज रस्त्यावर आपल्याला 11 वाजता उतरलेले दिसतील। नाही, मग अट्टास कशासाठी? ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता, नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता, शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता, मग टप्प्याटप्प्यानं रस्ते करण्याला अर्थ काय असणार आहे? याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय, मोडून काढता येतोय, तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा, हे एक षडयंत्र आहे। आणि म्हणून 12 जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं असू दे किंवा जिथं विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे। शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी। मुंबई महानगरपालिका किंवा राज्याची एकूण काँग्रेसची जी परिस्थिती आहे या संदर्भामध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले? त्याला जोडून कुठेतरी स्वबळाचा नारा दिला जातोय, कारण राज ठाकरेंच्या संदर्भात जर का भूमिका पाहिजे त्यांनी दलाची, तर ते म्हणतात की आमचं कुठेतरी विरोध आहे राज ठाकरेंच्या उत्तरभारती आणि दक्षिण भारतीय। नाही, महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं ही काँग्रेस पक्षाची निश्चितपणे भूमिका आहे। जिथं शक्य होईल तिथं आघाडी केली पाहिजे। तो स्थानिक पातळीवर निर्णय वरिष्ठांनी त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील सांगितलेला आणि म्हणून आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे की एक 3 लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या बरोबर करावी आणि मग त्या चर्चेदरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या ठिकाणी होईल। स्वबळावर लढावी, महाविकास आघाडी म्हणून लढावी, याचा निर्णय स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। परंतु आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जावं। आज त्याच्यावर चर्चा नाही, कारण की पहिलं नॅचरल अलायन्स जो आमचा महाविकास आघाडीचा आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय जयंत पाटील